बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली। पालकमंत्री सुनेत्रा पवार ऑनलाईन पद्धतीने या बैठकीकरता उपस्थित होत्या। दादा आपल्यातून गेलेत आणि दादांच्या जाण्यानंतर आदरणीय वहिनी साहेबांच्या समोर हा शोक प्रस्ताव दादा नाही याच्यासाठी मांडावा लागेल। दादांचे उपकार या बीड जिल्ह्याने कसे फेडावेत हे कळत नाही, पण एक नक्कीच आहे की अनेक संबंधाच्या पलीकडे माझे दादांचे संबंध होते। परभणी शहर महानगरपालिका महापौर पदाची निवड ही आज पार पडलेली आहे। परभणी शहरातील महापौर पदाकरता सय्यद इक्बाल यांना 29 मतं मिळालेली आहेत, तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली आहेत। सय्यद इक्बाल हे आता या ठिकाणी परभणीचे पहिले मुस्लिम महापौर ठरत आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधीनं। शहर महानगरपालिका महापौर पदाची निवड प्रक्रिया आज परभणी शहरातील बी रघुनाथ हॉल येथे पार पडली। जर आपण पाहिलं परभणी शहर महानगरपालिकेत खूप दिवसापासून महापौर पदाची निवड प्रक्रिया रखडलेली होती। आज ती रखडलेली निवड प्रक्रिया पार पडली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठी सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांचे नाव व भाजपकडून तिरुमला खिल्लारे या दोघांमध्ये प्रामुख्याने लढत होती। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे उमेदवार होते सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना 39 मते मिळाली व भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना 26 मते मिळाली। तब्बल 13 मतांनी सय्यद इक्बाल सय्यद खाजा हे परभणी शहराचे पहिले ठाकरेंचे महापौर व तसेच पहिले मुस्लिम महापौर याचा मान सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना मिळाला आहे। तर त्यांच्या समर्थकांकडून परभणीच्या फटाके उडवून आनंद साजरा करण्यात आला। तय्यब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनेक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी एक दिवसीय संपावर आहेत। ठाण्यातील अंगणवाडी सेविकांचा देखील संप हा सुरू आहे। जुनी पेन्शन योजना मान्य करा आणि काळा कायदा रद्द करा ही मागणी प्रामुख्याने केली जाते। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काम बंद आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी हे संप पुकारताना दिसत आहेत। बातमी चंद्रपूरमधली आहे। जिल्हा परिषद शाळेतील 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी इथली ही घटना आहे। सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।